विवरा येथील अपूर्ण राहिलेले नाला खोलीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करावे आणि विवरा रणगाव रस्त्याचे काम मार्गी लावावे या मुख्य मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। गेल्या वर्षी 16 सप्टेंबर 2025 रोजी विवरा गावात झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे नाल्याचे पाणी घरात घुसून शेकडो ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर मंजूर झालेले नाला खोलीकरणाचे काम संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडले आहे। तसेच विवरा रणगाव रस्त्याच्या कामात दलित वस्तीजवळ गावातील सांडपाणी साचत असल्याने तिथे दुतर्फा नाली बांधकाम करून रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती। यापूर्वी 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी गावकऱ्यांनी थेट नाल्यातच उपोषण केले होते। मात्र प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज 18 मे 2026 रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेश सिंग राजपूत आणि शहर प्रमुख हरिदास गणबास यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। या आंदोलनाला माजी नगर परिषद उपाध्यक्ष महादेव वनारे, सोपान शेलकर आणि विविध संघटनांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। उपविभागीय कार्यालय या ठिकाणी शिवसेना माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। विवरा रणगाव रस्ता व नाला खोलीकरण व रुंदीकरण काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी विवरा ग्रामस्थांचे आमरण उपोषण या ठिकाणी शिवसेनेने त्यांना सहकार्य केलेलं आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहे, गजानन ठोसर यांच्याशी आपण चर्चा करू की नेमकी त्यांची चर्चा काय आहे, मागणी काय आहे। आज सन्माननीय एम साहेब यांच्या कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने व विवरा ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे। गेल्या 2023 पासून प्रत्येक वेळेस एम साहेब, तहसीलदार साहेब, विशिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना वेळोवेळी निवेदन देऊन विवरा रणगाव रस्ता हा अपूर्ण सोडलेला आहे। रणगावपासून अर्धा पूर्ण झालेला आहे। ज्या वेळेस आम्ही निवेदन दिले त्या वेळेस आम्हाला उत्तरं देण्यात आली की अर्धवट काम जे राहिलेलं आहे त्या ठिकाणी काही अडचणी आहेत, त्या अडचणी दूर झाल्यानंतर तो काम सुरू करण्यात येईल। 2023 ते आज 2026 आलं, परंतु अद्यापसुद्धा त्या अर्धवट राहिलेल्या कामाला कुठलाही हात लावला नसून संबंधित ठेकेदार हा पडून गेलेला आहे। तरी राहिलेला अर्धवट रस्ता ज्या काही अडचणी असतील, आम्ही ज्यावेळेस निवेदन दिले त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम आम्हाला सांगतं की जिल्हा परिषद बांधकामामध्ये आहे, जिल्हा परिषद बांधकाम सांगतं की सार्वजनिक बांधकामाकडे आहे। तर ही जे त्यांचा जो हा घालमेल आहे तो पहिल्यांदा आम्हाला सांगण्यात यावा की कुणाकडे हे काम आहे म्हणून। आणि तो रस्ता ज्या रस्त्यानं रणगाव ते विवरा हा जोडलेला रस्ता आहे तो 33 फुटाचा रुंद असून त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही। ती रस्त्याचे जे सीमांकन आहे ते सीमांकन तहसीलदार यांनी स्वतः उभं राहून त्या ठिकाणी करून द्यावा आणि तो रस्ता पूर्ण करावा। गेल्या 16/9/2025 मध्ये गावामध्ये अतिवृष्टी झाली होती। त्या अतिवृष्टीमुळे गावात पाणी घुसून संपूर्ण घरामध्ये 100 ते 150 लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून नुकसान भरपाई त्या ठिकाणी त्यांना सानुग्रह निधी देण्यात आला आणि त्या ठिकाणी सन्माननीय सहपालकमंत्री सावकारे साहेब यांनी स्वतः भेट देऊन त्या ठिकाणी हा नाला आमच्या गावाच्या जवळचा जो नाला आहे तो नाला रुंदीकरण खोलीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करून एका संस्थेने ते काम घेतलेलं आहे। तो नाला आमच्या गावच्या शाळेपासून तर हायवे नंबर 6पर्यंत आहे। तो 6 नंबर कडून इकडे गावापर्यंत पूर्ण करण्यात आला आहे, अपूर्ण आहे, तो पूर्ण करण्यात यावा आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही, उपोषण सोडणार नाही। गतवर्षी विवरा गावात 16 सप्टेंबर 2025 रोजी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे आणि रहिवासी नागरिकांचे, ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्या धर्तीवर या गावातील पाणी नाला खोलीकरण करून गावाच्या बाहेर काढण्याचे ठरले होते। मात्र नाला खोलीकरणाचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडून पोबारा केला आहे। पुढे 1 महिन्यानंतर पावसाळा सुरू होत असून अद्यापही तो नाला पूर्ण झाला नसल्याने ग्रामस्थांच्या घरात व शेतीचे नुकसान होण्याचे दृष्टीने आम्ही हे उपोषण चालू केले आहे की जेणेकरून नाल्याचे काम पूर्ण व्हावे व विवरा रणगाव रस्ताही ठेकेदाराने अपूर्ण सोडला असून त्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी विवरा ग्रामस्थांचे व शिवसेना उभाठा पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण आजपासून सुरू झाले आहे। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।